मोशी कचरा डेपो दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश चंद्रकांत राऊत आणि भूषण पाटील यांच्यावर भोसरी येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बहुविद्याशाखीय ट्रॉमा केअरद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले असून दोघांनाही सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे. महेश राऊत यांच्यावर गंभीर फ्रॅक्चर, डोक्यावरील जखमा, टेंडन दुरुस्ती, वात थेरपी, बीटीएम तंत्राद्वारे सॉफ्ट टिश्यू पुनर्बांधणीसह अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. भूषण पाटील यांच्यावरही आयसीयू मध्ये उपचार, आवश्यक शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. डॉक्टर राहुल दुला गागरे आणि डॉक्टर दीपक सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑर्थोपेडिक्स, प्लास्टिक सर्जरी, न्यूरोसर्जरी, क्रिटिकल केअर आदी विभागांच्या तज्ज्ञांनी समन्वयाने उपचार केले. आधुनिक उपचार पद्धती, वेळेवर शस्त्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वसनामुळे दोन्ही रुग्णांना नवजीवन मिळाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. ही जी दुर्घटना झाली होती आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे की कशा प्रकारची आणि किती भीषण होती. हा जो पेशंट आम्हाला रिसीव्ह झाला होता हा आणि याच्यासोबतचा, तर हे साधारणतः 11 तास त्या मलब्याखाली अडकून होते आणि त्यांना रिट्रीव्ह केल्यानंतर आमच्याकडे आल्यावरती त्यांचं जे काही याला क्रश सिंड्रोम म्हणून डायग्नोसिस झालं होतं, ज्याच्यामध्ये पायाच्या नसांचं पूर्णतः फ्लो जो आहे, पायाला रक्तपुरवठा होणारा किंवा बुद्धीकडनं जे आपल्याला मज्जारज्जूचा जो सप्लाय आहे, ज्याचा पॉवर दिली जाते, तो पूर्णतः बंद झाला होता. परिस्थिती अशी होती की गँग्रीन सेट होण्याच्याच मार्गावर होतं. एकतर त्याचा गुडघ्यापासून पाय काढून टाकणे किंवा फेशिओटॉमी नावाची एक सर्जरी करणे, या दोघांपैकी काय करावं हा संभ्रम आमच्या मनात होता. परंतु सगळ्या तपासण्या केल्यानंतर आमच्या टीमने आम्ही हे ठरवलं की आपण याला एक फेशिओटॉमी देऊन एक ट्रायल देऊया. ट्रायल देऊन आपण त्याचा पाय वाचवण्याचा प्रयत्न करू. आणि ते आम्ही इमिजिएटली तो आल्यानंतर 5 ते 6 तासांमध्ये ती सर्जरी केल्या कारणाने आज त्याचा पाय पूर्णतः वाचलेला आणि तो पूर्ण व्यवस्थित याच्यानंतर त्याच्या पायावर चालू शकेल. अशी दुर्घटना जर घडली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला ज्यावेळेस तुम्ही साईटवरून रिट्रीव्ह करता किंवा त्याला बाहेर काढलं जातं तर आपण सगळेच घाबरलेले असतो, एक्सायटेड असतो. अशा पेशंटचं सेफ ट्रान्सपोर्ट म्हणजे तुम्ही ज्या काही नजीकच्या हॉस्पिटलला जाणार आहात तिथपर्यंतचं सेफ ट्रान्सपोर्ट महत्वाचं आहे. एक तर तुम्हाला ॲम्ब्युलन्सची सोयी सुविधा जर तुम्ही एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असाल तर ते तुम्हाला मिळेलच. तर ॲम्ब्युलन्सची सुविधा मिळणार असेल तर निश्चितपणे आपण ॲम्ब्युलन्सची सुविधा वापरावी. आणि जर एखाद्या रिमोट एरियामध्ये झाला आहे जिथे ॲम्ब्युलन्सच नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लॅट बोर्डवरती एखादा साधा फळीचा तुकडा आहे ज्याच्यावरती पेशंटला फ्लॅट झोपवता येईल, अशा फ्लॅट बोर्डवरती झोपवून त्याला योग्य पद्धतीने तुम्ही हॉस्पिटलपर्यंत ट्रान्सपोर्ट करणे अत्यंत महत्वाचं आहे. झालो होतो. रोज मी अपडाऊन करायचो तिथे. मी न्यू जॉईन केलं होतं बेसिकली तिथं. मला काहीतरी 7-8 दिवस झाले होते. आता मी रेग्युलर प्रमाणे चालू होतो जॉब. माझं शिकवणं ट्रेनिंगच चालू होती.